नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज क्रमवार समसंख्यांचा मसावी व लसावी आणि क्रमवार विषम संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा शॉर्टकट पाहणार आहोत. तर मुलांनो, आपल्या समोर पहिलं उदाहरण आहे समसंख्यांचं. 20 व 22 या दोन्ही पण क्रमवार समसंख्या आहेत. क्रमवार समसंख्या म्हणजे काय? एका मागोमाग येणाऱ्या समसंख्या म्हणजेच दोनचा फरक असणाऱ्या समसंख्या. तर मुलांनो, लक्षात ठेवायचं, जर क्रमवार संख्या दिलेल्या असतील तर क्रमवार समसंख्या असतील तर त्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार करून त्याला आपल्याला काय करायचंय? 2 ने भागायचं असतं. म्हणजे पहिली संख्या 20 गुणिले दुसरी संख्या 22 आणि त्याला भागिले 2. म्हणजेच काय असतं मुलांनो? त्या दोन क्रमागत समसंख्या आपल्याला दिलेल्या असतात, त्यांचा गुणाकार करून त्याची निमपट आपल्याला करायची असते, तेव्हा आपल्याला त्याचा लसावी मिळतो. तर पहा मुलांनो, मग 20 गुणिले 22 भागिले 2 केलंय, तर बे एक बे बे 10 20 म्हणजे 10 आणि 22 चा गुणाकार शिल्लक आहे, तर 22 गुणिले 10 म्हणजे 220. तर ह्या दोन संख्यांचा लसावी किती आलेला आहे? 220 आलेला आहे. तर अशाच प्रकारे मुलांना आता क्रमवार विषम संख्यांचा मसावी व लसावी आपल्याला काढायचा आहे. आपल्या समोर उदाहरण आहे 13 व 15. 13 आणि 15 ह्या क्रमवार विषम संख्या आहेत. यांच्यामध्ये सुद्धा 2चा गॅप त्या ठिकाणी असतो. तर मुलांनो, याचा पण नियम असा आहे की क्रमवार विषम संख्या जर दिलेल्या असतील तर त्याचा मसावी नेहमी किती असतो? 1. कारण 13 आणि 15 यांच्यामध्ये सामायिक अवयव फक्त एकच असतो आणि म्हणून त्यांचा मसावी किती आहे? 1 आहे. आणि त्यांचा जर मुलांना लसावी काढायचा असेल तर काय करायचं? ज्या दिलेल्या दोन संख्या आहेत त्यांचा फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी असेल. तर पहा मुलांना, मग 13 गुणिले 15, 15 त्रिक 45, हातचे आले 4 आणि 15 एक 15, 15 4 19. म्हणजे याचा अर्थ क्रमवार विषम संख्या ज्या आहेत 13 आणि 15 यांचा लसावी आहे 195. धन्यवाद.